ओम सतनमो जय गुरु जी को बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहब हरीश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू ज्योती गुरु गोरखनाथ बाबा को आदेश अलग निरंजनादेश। आत्तापर्यंत आपण पाहत आलो असेल किंवा आपल्या घरातले जुने जे आजी आजोबा यांनी केलेली कृती हे सुद्धा कधी ना कधी आपण पाहिलेले असेल की बऱ्याच वेळा व्यक्तिरेखा देवाला कौल घेतात। देवी असेल, खास करून देवीला कौल हा जास्त प्रमाणामध्ये घेतला जातो। देवता असेल, देवी असेल किंवा निम्न कोटीचे देवता असतात, देवी असतात, यांना सुद्धा कौल हा लावला जातो। मग कौल लावण्याची प्रथा परंपरा ही आत्ताची नाही आहे, ही प्राचीन परंपरा आहे, ज्याला मित्र म्हणाल की जुन्या काळापासून चालत आलेली ही प्रथा आहे। राजे महाराजांच्या काळामध्ये सुद्धा ही कौल लावणे ही प्रथा अस्तित्वात होती। बरं, कौल लावणे म्हणजे नक्की काय असते हे सर्वप्रथम आपण समजून घेऊया। साध्या सोप्या भाषेमध्येच उत्तर देताना मित्र म्हणाल की एखादं कोणतंही कार्य करताना मग स्वतःविषयी असेल, आसपास असलेल्या व्यक्तिरेखेविषयी असेल, कोणत्याही घटनेला क्रम आपल्याला द्यायचा असेल, थोडक्यात एखादं कोणतंही कार्य जर आपल्याला करायचं असेल तर ते कार्य होईल की नाही, किंवा मी जे आता कार्य करणार आहे त्या कार्यामध्ये मला यश हे मिळेल की नाही, हे पाहण्याची जी प्रथा आहे याला कौल लावणं असं म्हणतात। मग कौल हा लावला कोणाला जातो तर हा देवी किंवा देवतांना। कारण जे कार्य आपण मनुष्य म्हणजे थोडक्यामध्ये आपण व्यक्तिगतरित्या जे कार्य आपण करणार आहोत त्या कार्याला देवतेचा आशीर्वाद लाभावा, देवतेचं म्हणणं काय आहे, देवता ते कार्य आपल्याला कर म्हणतात की नाही म्हणत, ही पाहण्याची जी प्रथा आहे याला कौल लावणं असं म्हटलं जातं। थोडक्यात काय तर आपल्या प्रश्नाचं उत्तर देवाला किंवा देवीला विचारणे हे कौल लावणं असं म्हटलं जातं। कौल लावण्याच्या प्रथा मी जसं की म्हटलं प्रत्येक देवी देवता यांच्या वेगवेगळ्या असतात। इव्हन तुम्ही तुळजापूरमध्ये जरी गेला तर तुळजापूर या क्षेत्री चिंतामणी नामक जो काळ्या रंगाचा पाषाण आहे, दगड आहे, तिथे सुद्धा कौल लावण्याची प्रथा आहे, ज्याला आपण उजवा आणि डावा हे उत्तर स्वरूपामध्ये तो आपल्याला कौल लावायचा प्रथा तिथे पाहायला मिळते। देवीच्या दरबारी देवीचा गजरा पदरामध्ये कौल स्वरूपामध्ये पाडून घेतात। काही ठिकाणी इव्हन घरामध्ये सुद्धा आपल्याला अनेक वेळा पाहिलं जातं की देवाच्या मूर्तीवरती एखादं फूल ठेवणे आणि देवतेला एखादा प्रश्न करणे, जर ते फूल आपल्याला समोर पडताना दिसले किंवा पदरामध्ये पडले तर आपला कौल पूर्ण झाला किंवा कौल मान्य झाला, हे सुद्धा प्रथा आपण पाहण्यात येते। अनेक ठिकाणी काही मंदिरं असतात, त्या मंदिराच्या भिंतींना एका बोटाने कॉईन चिटकवणे, जर तो कॉईन चिटकला तर कौल पूर्ण झाला किंवा आपल्याला उजवं मिळालं, अशी सुद्धा प्रथा पद्धती आपण पाहत आलेलो आहे। म्हसोबाच्या ठिकाणी सुद्धा कौल लावण्याची प्रथा ही प्राचीन मानली गेलेली आहे। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की प्रत्येक देवी आणि देवतांना कौल लावण्याची प्रथा ही आजतागायत चालत आलेली आहे आणि अनेकशे भक्तजन, भाविकजन, साधकजन सुद्धा कोणतंही कार्य असेल त्या कार्यावरती त्यांना विश्वास नसेल, मग ते कार्य आपण करायचं की नाही करायचं हे विचारायची प्रथा किंवा ह्याचं उत्तरच थोडक्यामध्ये देवताकडनं प्राप्त करून घ्यायचं आहे आणि हे देवताकडनं जे उत्तर प्राप्त होते त्याला आपण कौल लावणं असं म्हणतो। इव्हन कोकण या विभागामध्ये सुद्धा उजवं घेणं आणि डावं घेणं ही सुद्धा प्रथा आजही तागायत उपलब्ध आहे किंवा ज्याला आपण म्हणून अस्तित्वात आहे। कोकणामध्ये सुद्धा अनेक देवी देवता आहेत किंवा आपल्याला माहीत नसलेले देवी देवता सुद्धा कोकणामध्ये आहेत। याच्यामध्ये राखणदारापासून असेल किंवा त्यांचे जे देवता ज्याच्या अनुषंगाने पडतात, प्रत्येक विभागाचा एक देवता कोकणामध्ये वेगळा मानला गेलेला आहे, तर प्रत्येक देवी देवताला सुद्धा कोकण विभागामध्ये कौल हा लावला जातो आणि त्या अनुषंगाने त्याची परमिशन आहे की नाही हे सुद्धा पाहण्याची प्रथा तिथे अस्तित्वात आहे। त्यामुळे आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला खास करून कौल कसा लावायचा या विषयावरती किंवा या ज्वलंत असलेल्या विषयावरती मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि यकीन माना हे कौल लावण्याचा जो पद्धती प्रकार हे तुम्ही जरा समजून घेतला तर तुम्हाला कोणतंही कार्य जर करायचं असेल, मग याच्यामध्ये खास करून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल किंवा ज्याला आपण म्हणूया की कोणत्याही पद्धतीचं कार्य तुम्हाला करायचं असेल, त्या कार्यावरती जर डाऊट असेल, ते कार्य आज करावे की नाही करावे, की कार्य पोस्टपोन करावे, म्हणजे बरेचसे प्रश्न प्रत्येक व्यक्तिरेखेला असतात। खास करून स्वतःविषयी, परिवारातल्या प्रत्येक सदस्यांविषयी, आपल्या कामाविषयी असू शकतो, सामाजिक स्थितीविषयी असू शकतो, कोणत्याही परिस्थितीशी निगडीत असलेला प्रश्न। थोडक्यात घराच्या बाहेर पाऊल टाकताना पण तो पाऊल टाकावा की नाही एखाद्या कार्याला जाण्यापूर्वी त्याचं सुद्धा उत्तर तुम्ही देवाकडनं घेऊ शकता। अशा पद्धतीची कौल लावण्याची जी पद्धती आहे ती मी आज तुम्हाला शिकवणार आहे। आजची जी कौल लावण्याची पद्धती आहे, प्रकार आहे, याच्यामध्ये तुम्हाला जे उत्तर मिळणार आहे किंवा उत्तर देणारी जी देवता आहे ते आहेत प्रभू रामचंद्र। म्हणजे प्रभू रामचंद्र हे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं या कौल लावण्याच्या प्रयत्न देणार आहेत। मग आता हा कौल तुम्हाला लावायचा कसा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला लागणार काय आहे ते आता समजून घ्या। कौल लावण्याची जो प्रकार किंवा प्रथा ही आपल्याला आजही मिळते, जी पुरातन काळापासून चालत आलेली आहे, ती आहे रामचरितमानस या ग्रंथामध्ये। बऱ्याच व्यक्तिरेखांना माहिती असेल आणि अनेकशा व्यक्तिरेखांना ही माहिती नसेल, परंतु
रामचरितमानसमध्ये आपल्या असलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे आणि रामचरितमानसमध्ये जे गोस्वामी तुलसीदास महाराजांनी रचित असलेले रामचरितमानस आहे त्याच्यामध्ये त्यांनी ह्या सर्व गोष्टी येणाऱ्या कलियुगामध्ये येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला भेडसावणारे आहेत. अनेकशे प्रश्न त्याचे उत्तर व्यतिरेकही देवी देवतांकडे मागणार आहेत. त्यामुळे हे साक्षात प्रभू रामचंद्राच्या कृपा आशीर्वादानेच ती बुद्धी गोस्वामी तुलसीदास महाराजांना अवगत झाली आणि त्यांनी थोडक्यामध्ये रामचरितमानसमध्ये एक अशा प्रश्नमंजुषेची रचना करून ठेवली ज्याला कोड सोडवणे म्हटलं जातं आणि याचं नाव आहे श्रीरामशलाका प्रश्नावली. आता तुम्ही म्हणाल की नक्की हे काय प्रकार आहे की श्रीरामशलाका प्रश्नावली. आम्ही आत्तापर्यंत फक्त रामायण नाव ऐकलेलं आहे, भलेही कधी रामायण वाचलं नसेल पण रामायण ऐकलं आहे किंवा रामचरितमानस ऐकलं आहे, पण हे श्रीरामशलाका प्रश्नावली नक्की काय आहे. पहा, रामचरितमानस हा ग्रंथ तुम्हाला घ्यायचा आहे. आता रामचरितमानस ग्रंथ कसा आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवत आहे. या अनुषंगाचा ग्रंथ आता इथे तुम्हाला स्क्रीनवरती जे नाव आहे ते सरळ दिसत आहे की उलटे हे माहीत नाही, परंतु रामचरितमानस या अनुषंगाचा हा ग्रंथ असतो. ठोकळा पद्धतीचा हा ग्रंथ आहे आणि याच ग्रंथामध्ये तुम्हाला रामशलाका प्रश्नावली नामक एक कोष्टक मिळणार आहे. आता हे कोष्टक सुद्धा मी तुम्हाला इथे शो करत आहे. या अनुषंगाचे एक कोष्टक तुम्हाला इथे दिसेल. आता याचं पेज नंबर म्हटला तर ते सुद्धा नोट डाऊन करा. हे पेज नंबर आहे 1022 1022 या पानावरती श्रीरामशलाका प्रश्नावली नामक कोष्टक आहे जे साक्षात रामचरितमानसमध्ये गोस्वामी तुलसीदास महाराजांनी रचित केलेले आहे. मग आता याच्यामध्ये कौल आपण कसा घ्यायचा आहे. आता ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. समजा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर प्रभू रामचंद्रांकडनं म्हणजे रामचरितमानसकडनंच हवं आहे की तुमचं जे काम आहे किंवा तुम्ही करत असलेले जे कार्य आहे ते आत्ता करावे की नाही, त्याला यश मिळेल की नाही, कार्य मग कोणते असू शकते आणि दिवसातनं कितीतरी कार्य एखादा व्यक्तिरेखा करू शकतो. मग प्रत्येक कार्याला सुद्धा तुम्ही रामशलाका थोडक्यामध्ये रामचरितमानसमधले जे हे कोष्टक आहे थोडक्यामध्ये हे तुम्ही तिथे वापरू शकता. यांचा आशीर्वाद तुम्ही घेऊ शकता. मग आता करायचं काय आहे, खूप सिंपल आहे, नीट समजून घ्या. रामचरितमानस हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये विकत आणायचं आहे. ज्यांच्याकडे अगोदरच अवेलेबल असेल त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तो अवश्यपणे विकत आणा. देन आफ्टर रामचरितमानसला ज्या वेळेस तुम्हाला कौल लावायचा असेल, तुम्हाला नैवेद्य प्रभू रामचंद्रांना साखरेचा या ग्रंथालाच दाखवायचा आहे आणि प्रभू रामचंद्रांचे प्रथम तर तुम्हाला तिथे ध्यान करावं लागत असते. मग याच्यामध्ये प्रभू रामचंद्र स्वामी, सीतामय्या आणि हनुमंतराया या तिघांचंही ध्यान तुम्हाला हात लावून हात जोडून हे करायचे आहे. ध्यान करून झाल्याच्या नंतर तुमचा उजवा हात या रामचरितमानसवरती जी प्रश्नशलाका आहे किंवा प्रश्नावली आहे त्याच्यावरती ठेवायचा आहे. थोडक्यामध्ये आता एक्झाम्पल मी दाखवत आहे की ही सपोज श्रीरामशलाकाची प्रश्नावली आहे. इथे मी ब्लँक पेज घेतला आहे, तुम्ही समजून घ्या. तुम्हाला उजवा हात तिथे ठेवायचा आहे. संपूर्णपणे तिथे कोष्टक असेल त्या कोष्टकावरती आणि जो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्रभू रामचंद्रांकडनं हवं आहे तो प्रश्न तुम्हाला मनातल्या मनामध्ये बोलायचा आहे की हे प्रभू रामचंद्रा, हे माता सीता, हे हनुमंतराया, ज्या प्रश्न तुम्हाला असेल तो प्रश्न त्यांना तिथे तुम्ही सांगायचा आहे की अमुक अमुक हा प्रश्न किंवा अमुक अमुक मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे, तर या कार्यामध्ये मला यश भेटेल की नाही हे तुम्ही स्वतः सांगा असं बोलायचं आहे. आणि हे जे कोष्टक राहते थोडक्यामध्ये या कोष्टक जे आहे या कोष्टकावरती डोळे झाकून हे या बोटाने म्हणजे कोणत्या जे उजव्या हाताचे शेजारचं जे बोट आहे या बोटाने तुम्हाला डोळे झाकून या स्वरूपामध्ये कुठेही एका ठिकाणी तुम्हाला बोट थांबवायचे असते. कुठेही एका ठिकाणी बोट थांबवायचे आहे. ज्या ठिकाणी तुमचं बोट थांबेल ते तिथे असलेलं अक्षर तुम्हाला एका कागदावरती लिहून घ्यायचे आहे, कोऱ्या कागदावरती. आणि त्या अक्षरापासून प्रत्येक 9 अक्षर सुद्धा तुम्हाला तुमच्या कागदावरती उतरून घ्यायचं आहे. हे 9 अक्षर जे आहे हे कुठपर्यंत उतरायचं आहे, जोपर्यंत परत तुम्ही ही संपूर्ण कोष्टक फिरून त्या अक्षरावरती जोपर्यंत येत नाहीत जिथून तुम्ही सुरुवात केलेली आहे तोपर्यंत तुम्हाला 9 अशा अक्षरं एक एक तिथे लिहित जायचे आहेत. अशा अनुषंगाने पूर्णपणे तिथे एक तयार होतो दोहा. आणि हा दोहा आहे त्याचं उत्तर तुम्हाला शेजारच्याच पेजवरती असे 8 दोहे दिलेले आहेत थोडक्यामध्ये किंवा ज्याला आपण 8 चौपाई म्हणू. अशा 8 चौपाई इथे दिलेले असतात. निश्चितपणे या 8 चौपाईमधलीच एक चौपाई तिथे तुम्हाला आलेली दिसणार आहे. जे तुम्ही कागदामध्ये उतरून घेणार आहात ते कागदामध्ये उतरून घेतलेली एक चौपाई बनणार आहे आणि ती चौपाई या 8 चौपाईमधीलच असणार आहे. एवढं पॉवरफुल टेक्निक थोडक्यामध्ये, टेक्निक म्हणजे हे वर्तमान काळातला शब्द, त्या काळातला शब्द म्हणजे एवढं पॉवरफुल असलेलं तंत्र हे गोस्वामींनी त्यावेळेस
रचून ठेवलेलं आहे रामचरितमानसमध्ये. त्यासाठी म्हटलं जातं की रामचरितमानसमध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात. आणि हे जे 8 पद्धतीचे जी चौपाई आहेत ह्या चमत्कारी चौपाई आहेत, ह्या कोष्टकापासून तयार होणाऱ्या. त्यामुळे ज्या चौपाईमध्ये तुम्ही तयार केलेले जे अक्षर आहेत जे तिथे तुम्हाला भेटतील त्या चौपाईच्या खालीच त्याची फलश्रुती तुम्हाला दिसेल. आणि त्यामध्येच लिहिलेलं आहे की तुमचं कार्याला यश मिळणार आहे की नाही, किंवा सौम्य पद्धतीचं आहे की आज तुम्हाला थांबायचं आहे, नंतर कार्याची सुरुवात करायची आहे. अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या चौपाईमध्ये, या रामचरितमानसमधल्या रामशलाका प्रश्नावलीमध्ये निश्चितपणे भेटते. प्रश्न एका व्यक्तिरेखेचे कितीही असू शकतात. एका दिवसामध्ये तुम्ही 100 वेळा म्हटलं तरीसुद्धा कौल लावू शकतात. सपोज तुम्हाला वाटलं की आज जे प्रश्न तुम्ही विचारला आणि आज विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या चौपाईमध्ये नाही किंवा त्याचा नकार आला, तर त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही परत एकदा सेकंड डेला ट्राय करायचे असते. याच्यामध्ये बऱ्याच वेळा नियम असा सुद्धा मांडला गेलेला आहे की एखादा प्रश्न रामचरितमानसमध्ये किंवा या राम प्रश्नावलीमध्ये सूर्योदया झाल्याच्या नंतर सूर्यास्तापर्यंत जो प्रश्न तुम्ही मांडलेला असेल तो फक्त एक वेळाच विचारायचा असतो. दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय झाल्याच्या नंतर तो प्रश्न तुम्ही परत विचारू शकता. परंतु एक प्रश्न ज्यावेळेस तुम्ही हात ठेवाल, कोष्टकांवरती फिरवाल, हा प्रश्न परत विचारायचा नाही. मग तुम्ही त्यानंतर कोणतेही प्रश्न विचारा वेगवेगळे तरी चालेल, पण एक प्रश्न रिपीट याच्यामध्ये करायचा नसतो. हा रिपीट कधी करायचा? समजा तुम्हाला आता कळालं प्रभू रामचंद्र म्हणले की आजच्या दिवस तुला थांबायचं आहे, या कार्याला यश नाही, मग तुम्ही सेकंड डेला ट्राय करू शकता. या अनुषंगाने अशी ही कौल घेण्याची प्रथा पद्धती संपूर्ण भरतखंडामध्ये आणि विश्वामध्ये सुद्धा जगजाहीर आहे. फरक एवढाच होता की आजपर्यंत आपल्याला ती गोष्ट, या पद्धती ज्या प्राचीन ऋषीमुनींनी सांगितलेल्या आहेत ते कळालेलं नव्हतं. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न इथे करत आहोत. आणि निश्चितपणे आजपर्यंत जो प्रयत्न तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून राहिलेला आहे हा भगवंताच्या जवळ नेण्याचा प्रयत्न तुम्हाला आम्ही सदैव केलेला आहे. साधना असेल, आराधना असेल, पूजा असेल, हे सर्व या माध्यमातूनच तुम्हाला तुमच्या ईश्वरापर्यंत, नाथांपर्यंत, प्रभू रामचंद्र असेल, बजरंगबली असेल यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही सदैव केला. आणि हा सुद्धा प्रयत्न जो आम्ही आज तुम्हाला देत आहोत, सांगितलेला आहे, थोडक्यामध्ये हे गूढ रहस्य आहे. ह्या ग्रंथांमध्ये असलेलं हे गूढ रहस्य आज तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून मी ते ओपन करून सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रयत्न करा की रामचरितमानस हे तुमच्या घरामध्ये आणा. आणि ही प्रश्नावली जी आहे याचा तर निश्चितपणे तुम्हाला कौल घेताना उत्तर होणार आहे. परंतु सेकंड पॉईंट याच्यामागे हे सुद्धा आहे की ज्या घरामध्ये रामचरितमानस याची स्थापना असते, ज्या घरामध्ये रामचरितमानस हे असते, तिथे मारुतीराया वास्तव्य असतात किंवा मारुतीरायांची फेरीसुद्धा अशा घरांमध्ये निश्चितपणे होते. आणि रामचरितमानसला दिवसातून एक वेळ जरी तुम्ही पाय पडत असाल तर संपूर्ण रामायण केल्याची फलश्रुती सारसुद्धा तुम्हाला आशीर्वाद रूपाने भेटेल, असं सुद्धा रामचंद्रांचा आशीर्वाद या ग्रंथाला आहे. जसा आपला परम पवित्र आद्य ग्रंथ हा नाथसाहेबांचा नवनाथ भक्तिसार आपण घरामध्ये ठेवतो, त्याची पूजा करतो, त्याच अनुषंगाने जे आपले परमपवित्र असा जो ग्रंथ आहे ज्याला आपण रामचरितमानस म्हणतो, रामायण म्हणतो, हा ग्रंथ तुमच्या घरामध्ये असणं सुद्धा हे भाग्याचं प्रतीक आहे. त्यामुळे प्रयत्न करा. जो सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केला की तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडू नये, या कौल घेण्याच्या पद्धतीसाठी बाबा असेल, बुवा असेल यांच्याकडे जाण्याची गरज तुम्हाला पडू नये. स्वतः तुम्ही तुमच्या स्वसामर्थ्यावरती प्रभू रामचंद्राच्या कृपाशीर्वादाने या प्रश्नावलीमार्फत तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रश्नांचा कौल रामचंद्र स्वामींकडनं घेऊ शकता. हा प्रयत्न आहे. प्रश्न तुमचे अनेक असू शकतात, त्या अनुषंगाने उत्तर देण्याचे सामर्थ्य रामचरितमानस ठेवते. त्यामुळे प्रयत्न करा या गोष्टी सुद्धा कुठेतरी हाताळण्याचा आणि रामचरितमानसविषयी, प्रभू रामचंद्राविषयी आस्था, कृपा त्यांची मिळावी असा आशीर्वाद मागण्याचा सुद्धा. देन आफ्टर निश्चितपणे रामचंद्रांची कृपा तुमच्यावरती होणारी आहे. आता सेकंड पॉईंट, जे आता शिबिर 28 तारखेला मी आयोजित केलेलं आहे, 28 नोव्हेंबर या दिवशी त्याचे रजिस्ट्रेशन हे फुल होत आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला अजूनही इच्छा असेल किंवा तुमच्यापर्यंत मेसेज किंवा व्हिडिओच्या माध्यमातून हे पोचलेलं नसेल की शिबिर येणाऱ्या 28 तारखेला आहे, म्हणजे या 28 नोव्हेंबरला, तर तुम्ही शिबिरासाठी नोंदणी तुमची अवश्यपणे करू शकता. फोन लाईन ओपन आहे, म्हणजे ज्या नंबरवरती तुम्ही कॉल करतात, इव्हन मी ते डिस्प्लेला हा नंबर शो करत आहे, त्यावरती तुम्ही कॉल करून शिबिरामध्ये येण्याची व्यवस्था काय आहे, त्याची इतर सर्व गोष्टी समजून घेऊ शकता. शिबिरामध्ये जी काय माहिती असलेला व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या पूर्वी मी पोस्ट केला आहे, त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावत आहे. तीसुद्धा तुम्ही लिंक अवश्यपणे ओपन करून तोही व्हिडिओ पहा की शिबिरामध्ये आलेचे फायदे काय असतात, ज्या ठिकाणी तुमची आणि माझी समक्षपणे भेट होते. इतरही बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या होऊन गेलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, तोपर्यंत भेटूया अशा नवीन भागामध्ये. आणि चॅनलला लाईक, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना सतनाम आदेश, गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.